आमदार जयंत असगावकर यांच्या फंडातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील 150हून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्हीचं वाटप करण्यात येत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये या उपक्रमाअंतर्गत शाळांना टीव्हींचं वाटप करण्यात आलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत असगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावं असं आवाहन केलं. आमदार जयंत असगावकरांच्या शाळांना स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्याच्या कल्पकतेचं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी कौतुक केलं. आमदार सतेज पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा सरकारकडे पाठपुरावा करतानाच शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत शिक्षक आमदार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला असल्याचं सांगितलं. शिक्षक आमदारांचा फंड रस्ते गटारींसाठी न वापरता तो शैक्षणिक विकासासाठी वापरला जावा या आपल्या आग्रहातून आमदार असगावकरांनी केलेलं काम राज्यभरातील शिक्षक आमदारांसाठी आदर्शवत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं. आमदार असगावकरांच्या संकल्पनेतून शाळांना दिला जाणारा स्मार्ट टीव्ही हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही स्मार्ट बनवणारा असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षक आमदार म्हणून आत्तापर्यंत शैक्षणिक विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. आमदार सतेज पाटील यांचं अमूल्य मार्गदर्शन मिळत असल्याचं सांगत शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेत ते सोडवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. आपलं आयुष्य हे शिक्षकांसाठी समर्पित केलंय असं सांगत तुमची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू दे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर संजय चव्हाण, विद्याधर गुरबे, अभिषेक शिंपी, बसवराज आजरी, दिग्विजय कुऱ्हाडे, MJ पाटील, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, नौशाद गुड्डेखान यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.